आपल्या फायनान्स मिनिस्टरने एक नवीन इन्व्हेस्टमेंट स्कीम काढली आहे, ती सुद्धा फक्त ₹1000. ही स्कीम मुलांसाठी आहे ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि यात एनआरआय सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात. मिनिमम गुंतवणूक फक्त ₹1000 आहे आणि मॅक्सिमम काहीच लिमिट नाहीये. यात इन्व्हेस्ट तुम्ही 4 प्रकारे करू शकता तुमच्या चॉईस प्रमाणे, एकतर इक्विटी किंवा बॉन्ड्समध्ये. मी बोलतोय एनपीएस वात्सल्य योजना याबद्दल. या योजनेअंतर्गत तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट 3 वर्षांसाठी लॉक इन राहते आणि तुम्ही 25% पर्यंत पार्शल विड्रॉल करू शकता जर तुम्हाला शिक्षण, आजारपण किंवा काही डिसेबिलिटीसाठी या रक्कमची गरज पडत असेल, तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांचे होसपर्यंत. एकदा ते 18 वर्षाचे झाले की ही रक्कम रेग्युलर एनपीएस स्कीम मध्ये कन्वर्ट होते. आता हे झाल्यावर तुम्ही 2 प्रकारे ह्याचे विड्रॉल करू शकता. हे अकाउंट तुमच्या मुलाच्या नावावर असेल आणि ऑपरेट करायला एकतर पालक किंवा गार्डियन लागतं. जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही जवळपासच्या कुठल्याही पीओपी म्हणजे पॉईंट ऑफ प्रेझेन्सला व्हिजिट करू शकता जे पीएफआरडी बरोबर रजिस्टर्ड आहेत, किंवा ऑनलाईन तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. पण लक्षात ठेवा, हे अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला मुलाचं बर्थ सर्टिफिकेट, मॅट्रिक्युलेशन किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि गार्डियनचे केवायसी असे डॉक्युमेंट्स लागतील.